बातमी जालन्यातून आहे। जालन्यात अतिवृष्टी आणि गारपिटीच्या अनुदानामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी तब्बल 40 कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आलंय। साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली। या प्रकरणी मागील आठवड्यामध्ये 10 ग्राम महसूल अधिकाऱ्यांचं जिल्हा प्रशासनानं निलंबन केलं होतं। त्यानंतर आता आणखी 7 तलाठी आणि 5 तहसील कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। 35 तलाठ्यांची विभागीय स्तरावर चौकशी सुरू होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। 2022 ते 2024 या कालावधीमध्ये बोगस शेतकरी दाखवून तसंच जमीन नसताना अनुदान लाटण्याचा प्रकार समोर आला होता। शिवाय दुबार अनुदान हडप केल्याचं देखील यातून आता समोर आलंय। आता आणखीन 7 तलाठी यांचं निलंबन करण्यात येत आहे। 35 जणांचं विभागीय चौकशी सुरू करण्यात येत आहे। 22 जण आहेत त्यांचं समितीकडे काही फेर चौकशी आणखीन काही मुद्द्यांच्या अनुषंगाने करण्यात येत आहे। त्याच पद्धतीनं तहसील कार्यालयामध्ये दोन्ही कार्यरत असणारे अव्वल कारकून आणि कारकून तर यांच्यापैकी 5 जणांना निलंबित आज करण्यात येत आहे।